व्हॉट्सॲप आजी आणि प्रायव्हसी सिक्युरिटी. लेखक योगेश गोखले. ताई आजी आपल्या नातवाची वाटच पाहत होती. गेले 2 दिवस परीक्षेमुळे तो बिझी होता. व्हॉट्सॲप बंद पडणार असं 4 दिवसापूर्वी तिला कुणीतरी भजनी मंडळात सांगितलं. तेव्हा तिनं लक्ष दिलं नाही, पण गेले 2-3 दिवस नवीन टर्म्स आणि कंडिशन्स ॲक्सेप्ट नाही केल्या तर व्हॉट्सॲप बंद होणार असे कमीत कमी 10 मेसेजेस तिला वेगवेगळ्या ग्रुपवर आले. रोज मंदिरात, संध्याकाळी कट्ट्यावर दुसरा विषय नाही गेले 2 दिवस. आणि मग मात्र तिला पटलं की आता व्हॉट्सॲप खरंच बंद होणार. मोबाईलच्या बाबतीत हुकमी एक्का म्हणजे नातू. 75ला 5 वर्षांपूर्वी त्यानंच तर बाबांच्या मागं लागून तिला स्मार्टफोन घेऊन दिला होता. संसार, माहेर, नातवंड यांच्या ग्रुपवर तिला ॲड करून दिलं. स्नेहमंडळ नावाने तिच्या मैत्रिणींचा ग्रुप करून दिला. आणि बघता बघता म्हातारी स्मार्ट आजी झाली. आता तर ती 5 ग्रुपची ॲडमिन होती. दिवसाचे 3-4 तास बरे जायचे. आणि आता व्हॉट्सॲप बंद होणार 2 दिवसापासून ती बेचैन होती. खरीच बेचैन होती. त्यात हुकमी एक्क्याची नेमकी परीक्षा. बंडू पेपर संपवून आला आणि आजीनं त्याचा ताबा घेतला. बंड्या, तुला काही चहा कॉफी हवा आहे का? माझं एक काम आहे तुझ्याकडं. ते व्हॉट्सॲप बंद पडणार आहे, ते त्याच्या काय टर्म्स कंडिशन्स आहेत ते मंजूर कर बाबा. त्याचे काही पैसे असतील तर ऑनलाईन भर. मी तुला लगेच देते रे. आणि वर तुझी 100 रुपये करणावळ. ते आधीचे 10,000 राहिलेत आजी. हां, गपरे मेल्या, यावेळी नक्की देईल. पण ते तुझं काय ते डाउनलोड इन्स्टॉल कर बाबा. तो तुझा झबलं बर्गर काय परवानगी मागेल ती देऊन टाक. आजी, अगं झबलं बर्गर नाही गं, मार्क झुकेरबर्ग. हां, तेच ते. तू आधी मला ते काय ते करून दे बाबा. माझं व्हॉट्सॲप बंद नाही झालं पाहिजे बघ, सांगते तुला. पण आजी, तुला काही तुझ्या प्रायव्हसीची काळजी आहे की नाही? हां, डोंबल्याची प्रायव्हसी. अरे लग्न झालं तेव्हा 2 खोल्यांचा संसार, बाहेर मामंजी आणि सासूबाई. अशात सुद्धा 7 वर्षात 4 मुलं झाली मला. मला नको सांगू त्या प्रायव्हसीचं कौतुक. दे त्याला मान्यता. आजीच्या स्पष्ट वक्तेपणानं आजची तरुण पिढीही क्लीन बोल्ड झाली. तरी पण स्वतःला सावरून बंड्यानं आजीला समजावण्याचा प्रयत्न केला. आजी, अगं तशी प्रायव्हसी नाही, तुझ्या माहितीची सेक्युरिटी आणि प्रायव्हसी. पण तुला नक्की काय होतं ते कळलं आहे का? तो तुझा झबलं बर्गर तुझे मेसेजेस वाचणार. आणि नुसते वाचणार नाही तर वापरणार सुद्धा. मग वाचू देत की, त्यात काय बिघडलं? मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा आमच्या वाड्यातल्या कित्येकांची पत्र तो पोस्टमनच वाचून दाखवायचा. ते सुद्धा जाहीररित्या, वाड्यातल्या चौकात. अरे तुझे आजोबा 2 वर्ष नोकरीला मुंबईला आणि मी नगरला एकटीच होते. महिन्याला मनी ऑर्डर यायची, तो पोस्टमन दारातूनच ओरडत यायचा, वहिनी या महिन्याला 100ची आली. सगळ्या वाड्याला कळायचं. अरे 6 महिन्यांनी 100चे 150 झाले. आणि त्या खडूस मालकाने भाडं वाढवलं बघ. अरे तुझ्या बापाच्या वेळेला माझ्या बाबाने तार केली तर तो शहाणा तारवाला येताना पेढे घेऊन आला. वाड्याच्या चौकात सगळ्यांना बोलावून आनंदाची बातमी दिली. आणि मग आजोबांच्या हातात तार दिली आणि पेढ्याचे 5 रुपये मागितले. वाचू दे त्या बर्गरला माझी माहिती, काही बिघडत नाही. आणि वाचून काय वाचणार? गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, फॉरवर्ड केलेल्या कविता, काही लेख, शुभेच्छा आणि सांत्वन. काय मेला फरक पडतो? उलट त्या तुझ्या झबलं बर्गरच्या ज्ञानात जरा भर पडेल. आजीला व्हॉट्सॲप हवंच होतं. तिच्याकडं सगळ्याची उत्तरं होती. तरी पण बंड्यानं अजून एक प्रयत्न करायचं ठरवला. आजी, अगं तसं नाही. तो तुझी माहिती नुसती वाचणार नाही, वापरणार सुद्धा. म्हणजे विकणार सुद्धा. विकू दे रे, विकली तर.
त्यालाही संसार आहे, बायका पोरं असतील. मिळाले 4 पैसे माझ्या माहितीतून तर मिळू देत की त्या बिचाऱ्या बर्गरला. नाहीतरी इतके दिवस व्हॉट्सॲप फुकट देतोय बिचारा. असा माणूस मिळत नाही हो. अरे तो तुझा देवसुद्धा तपश्चर्या केल्याशिवाय आशीर्वाद देत नाही. मिळवलं 4 पैसे तर कुठं बिघडलं. पण का रे बंड्या, तो ती माहिती वापरणार कशी आणि पैसे कसे मिळवणार. बंड्याला परत आशेचा थोडा किरण दिसला. हे बघ आजी, म्हणजे आता तू परवा नीताताईला शुभेच्छा पाठवल्यास ना डोहाळ जेवणाच्या. तो मार्क झुकेरबर्ग आता त्या नीताताईचा नंबर इन्शुरन्स कंपन्यांना देणार आणि त्या बदल्यात पैसे घेणार. मग त्या इन्शुरन्स कंपन्या बरोबर 1 ते 1.5 वर्षांनी नीताताईला चिल्ड्रन्स प्लॅन विकणार. म्हणजे तसा प्रयत्न करणार. त्यातून इन्शुरन्स कंपनीला पैसे मिळणार. किंवा बघ तू परवा आपल्या कोणाला राहुल दादाला परवा मेसेज केलास ना, घर असावं घरासारखं, नको तू नुसत्या भिंती. अगं त्यावरून ते अंदाज लावणार की राहुल दादानं नवीन घर घेतलं आहे. मग राहुल दादाचा नंबर ते बँकांना देणार आणि मग बँका त्यांना लोन हवं आहे का, आमच्या या स्कीम आहेत असं म्हणून फोन करणार. असं सगळं गोडबंगाल असतं त्या मग आजी. एवढंच ना, मग काही प्रॉब्लेम नाही. कोणी काही विकेल रे, पण आपल्या गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत ना. अंथरूण पाहून पाय पसरावेत किंवा तुझ्या भाषेत उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये. आणि समजा आले माझ्याकडे काही विकायला तर येऊ देत. अरे बोहारेण पण कधी माझ्या वाट्याला गेली नाही. मुकाट मी दिलेल्या कपड्यात मागितलेलं भांडं द्यायची. हे काय गंडवतात मला. तू कर रे ते नवीन व्हॉट्सॲप इन्स्टॉल बिनधास्त कर, माझी जबाबदारी. आणि बंड्या, ते FB काय असतं रे. सगळ्या व्हॉट्सॲपच्या त्या मेसेजमध्ये FBचा पण उल्लेख होता म्हणून विचारलं बरं का. अगं ते दोघं भाऊ आहेत असं समज. FB हा व्हॉट्सॲपसारखा दुसरा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे, किंवा आजी तुझ्या भाषेत सांगायचं तर सोशल मीडिया. आता FBनं व्हॉट्सॲपला विकत घेतलं आहे आणि ते म्हणतात की आपण आपल्याकडची माहिती एकमेकांना शेअर करायची. भाऊच ना, एकाच घरचे आहेत तर कुठं बिघडलं माहितीची देवाणघेवाण केली तर. द्यावं रे बाबा, मोकळ्या मनानं आणि सरळ हातानं द्यावं. म्हणजे समोरचा पण विश्वासानं आणि कृतज्ञतेनं वापरतो. माझी आई सांगायची मला. असो, पण बंड्या त्या FBवर पण नवीन अकाउंट काढावं लागतं का. का अजून एक फोन घ्यावा लागेल मला. बंड्यानं पुढचा धोका ओळखला आणि आजीला म्हणाला, तुला सांगितलं ना आजी की ते दोघं व्हॉट्सॲप आणि FB एकाच घरचे आहेत. एका ठिकाणी अकाउंट असलं की ते दुसरीकडं काढू देत नाहीत. नाहीतर तू बसशील स्वतःशीच बोलत या अकाउंटवरून त्या अकाउंटवर. हे मात्र आजीला पटलेलं दिसलं. भलता चला काय रे तुझा झबलं बर्गर, हुशार दिसतोय, चांगला खोडा घालून ठेवला आहे. पण मग तुझी ती स्वीटू तुला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवते आणि तू त्या स्वीथ्रीबरोबर FBवर कनेक्ट असतोस, ते कसं. आजी माझ्या क्लासची वेळ झाली आहे. हा प्रश्न आता तू दीदीला विचार. आणि बंड्या पसार झाला. पण आता बहुधा त्यालाही क्लॅरिटी आली होती. व्हॉट्सॲपवरून स्विच व्हायचं का नाही. होप हे ऐकून तुम्हाला पण येईल ती आजी आणि प्रायव्हसी सिक्युरिटी. या कथेचे लेखक योगेश गोखले. दूरध्वनी क्रमांक 9881902252 9881902252. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.